राज्यात गुटख्यांवर बंदी असूनही कारवाईचा धाक नसल्याने शहादा परिसरात तसेच तालुक्यात गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे। यावर एलसीबीचे विजय ढिवरे हे कारवाईत सातत्य नसल्याने अनधिकृतपणे गुटखा विक्रीत जोमात सुरू आहे। गुटख्याचा साठा विक्रीवर कारवाई करण्याची जबाबदारी एलसीबीची आहे, पण एलसीबीचे विजय ढिवरे अधिक वेगाने कारवाई करताना दिसत नाही असे चित्र आहे। गुटखा शौकीनांना गुटखा सहजरित्या पानाच्या टपरीवर व इतर ठिकाणी मिळतो, यामुळे गुटखा बंदीला अर्थ काय, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे। शहादा परिसरात राजरोसपणे गुटखा मिळतो। गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून गुटखा स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायरमध्ये आणला जातो। त्यानंतर या वाहनातून गुटखा विक्रीसाठी टपऱ्यांवर, दुकानांवर पाठवला जातो। त्यामुळे पोलिसांना नाकाबंदी अथवा तपासणी मोहीम तीव्र करण्याची गरज आहे। नशेच्या विश्वात बेभान झालेल्यांकडून तिप्पट पैसे मोजून गुटखा खरेदी सुरू असल्यामुळे या बंदीतून विक्रेत्यांची मात्र मोठी चांदी होत असल्याचे विदारक वास्तव आहे। एलसीबीच्या विजय ढिवरेंच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसेच गुटखा माफियांशी एलसीबीचे विजय ढिवरेचे मधुर संबंध असल्यामुळे सय्याभाई कोतवाल अब डर काहे का या उक्तीनुसार एलसीबीचे ढिवरे गुटखा माफियांवर कोणतीही कारवाई करत नसल्याची शहाद्यात जोरदार चर्चा आहे। या बाबीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे शहरवासियांमध्ये बोलले जात आहे। तूर्त एवढेच, सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा। ब्युरो रिपोर्ट, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा।